दरम्यान भरत गोगावले एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची बैठक होईल। या बैठकीत रायगड पालकमंत्री पदावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भरत गोगावले एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, सौरभ, आपण जर बघितलं तर काल सगळ्या मंत्र्यांनी अजित पवार हे निधी देत नसल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि आज गेल्या अनेक दिवसांपासून अर्थात गेल्या अनेक महिन्यांपासून या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरती आपली नियुक्ती व्हावी यासाठी भरत गोगावले आग्रही आहेत आणि याचसाठी आज भरत गोगावले हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि एकदा या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा अशा पद्धतीची विनंती ते एकनाथ शिंदे यांना करतील। कारण त्या ठिकाणी आधी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं होतं, मात्र त्यांना मग पालकमंत्रीपद काढून घेतलं आणि त्यानंतरपासून पालकमंत्रीपद रिक्त आहे। त्यामुळं अपेक्षा होती की पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांचं काढून घेतल्यानंतर शिवसेनेकडे जाईल, अर्थात ते भरत गोगावलेला मिळेल। मात्र त्यावर देखील गेल्या 3 महिन्यापासून निर्णय होऊ शकला नाही आणि याचमुळं आता हा मुद्दा पेटतोय आणि भरत गोगावले यासाठी आता आक्रमक झाला असल्याचं चित्र बघायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये भरत शेठच्या टॅपकिनवरून तटकरे विरुद्ध भरत गोगावले अशा पद्धतीची एक फटकेबाजी तुफान भाषणांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली होती। आता या सगळ्यावरनं नेमकं या बैठकीत काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सौरभ, निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।